सा द्विधा अवस्था में हूँ कि मैं अपनी बात मराठी में रखूँ या हिंदी में। तो सिर्फ चिंताला साहब के लिए मैं कुछ कहना है तो मैं बाद में हिंदी में बताऊंगा, मगर समझ में आता है ना, चांगली गोष्ट आहे। तर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि नाबार्ड बँकेचे चेअरमन डॉक्टर जी.आर. चिंताला साहेब, त्यांचे नाबार्डमधील सर्व सहकारी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे माझे सहकारी आणि अधिष्ठाता डॉक्टर अशोकजी फरांदे, सुनीलजी गोरंटीवार, आशाताई बुचके, कृषी विभागातील सर्व अधिकारी आणि उपस्थित बुचकेवाडी येथील सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं हार्दिक आभार व्यक्त करतो की ज्या प्रेमानं आणि आदरानं तुम्ही आमच्या सर्वांचं स्वागत केलं, त्याबद्दल विद्यापीठाच्या वतीनं आणि माझ्या स्वतःच्या वतीनं मी आपल्याला धन्यवाद देतो। खरं तर 2-3 दिवसापूर्वी माझ्याकडे आताच म्हटल्याप्रमाणे 2 विद्यापीठाचा कार्यभार आहे आणि डॉक्टर सुनीलजी गोरंटीवार साहेबांचा फोन आला मला की आपल्याला या कार्यक्रमाला यायचं आहे, कारण नाबार्डचे चीफ चिंताला साहेब येत आहेत। वास्तविक आम्ही एकाच संस्थेचे विद्यार्थी एका मोठ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपण सारखे जोडले गेलेलो आहोत, एकमेकाच्या विचाराचं आदान प्रदान आम्ही सातत्यानं करत असतो, परंतु त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी आहे म्हणून मी तिथली सगळी व्यवधानं सोडून मी इथं आलो। आणि गोरंटीवार साहेबांनी थोडंसं गावचं नाव सांगितलं की आपल्याला बुचकेवाडीमध्ये एक कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे थोडंसं मी बुचकळ्यात पडलो। हे नाव असं कसं आहे आणि नेमकं गाव कसं असेल याबद्दलही थोडीशी उत्सुकता मला लागलेली होती, परंतु इथं येता क्षणीच मी या गावच्या प्रेमात पडलो। त्याचं कारण असं आहे की या गावाला जे निसर्गानं जे काही भरभरून दिलंय, ती सर्व बाजूनी डोंगर आहे आणि मधल्या भागामध्ये अतिशय छोटं परंतु तितकंच सुंदर, ज्याला आपण स्मॉल इज ब्युटिफुल म्हणतो, तशा आकाराचं गाव इथं आल्यानंतर पाहायला मिळालं। कदाचित त्याचं रूप थोडंसं वेगळं असेल। 5-10 वर्षापूर्वी आत्ताच ज्यावेळेस आम्ही या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये त्यांच्या सर्व या बुचकेवाडीच्या विकासाचा जो काही पट आम्ही फोटोग्राफीच्या माध्यमातून तिथं पाहिला आणि वॉटरशेडच्या माध्यमातून जे काही मूलभूत असं इथं जे काम झालेलं आहे आणि त्यातनं जी निर्माण झालेली समृद्धी आहे, सुरुवातीला वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्राम तो विकसित झाला, निसर्गाचं जे काही जे दान मिळतंय पाण्याच्या रूपानं, त्याचा थेंब न थेंब तो कसा साठवता येईल आणि तो साठवून त्याचा पुनर्वापर अतिशय कार्यक्षम पद्धतीने कसा करता येईल याकरता ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे, मग त्यामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचं काम झाल्यानंतर एक मनुष्यबळ प्रशिक्षण हा एक महत्त्वाचा भाग असतो। अशा प्रकारचं शेतकरी प्रशिक्षण आणि त्या माध्यमातून मग पुढच्या सगळ्या वेगवेगळ्या पीक पद्धती विकसित झाल्या, भाजीपाला आहे, दुग्ध व्यवसाय आहे, मत्स्य पालन आहे, या सगळ्या एकत्रित आणि परस्परांना पूरक असे जे शेतीविषयक उपक्रम इथं जे राबवले जातात, त्याच्या माध्यमातून जी समृद्धी आलेली आहे ती निश्चितपणे, असं मला अनेक खेड्यामध्ये मला जाण्याचा योग आला, पण अशा प्रकारची ग्रामपंचायतची बिल्डिंग आणि जे छोटे छोटे सुंदर असे जी घरं आहेत, असं चित्र साधारणतः फार कमी वेळेस पाहायला मिळतं की जे इथं, आणि त्याचं गमक असं आहे की इथलं जे नागरिकांमधलं जे परस्परामधलं जे सामंजस्य आहे, कारण अगदी छोट्यातल्या छोट्या वाड्या वस्ती तांडे इथं असेल तर इलेक्शनच्या काळामध्ये काय वातावरण निर्माण होतं आपल्याला माहित आहे, परस्पराचे पाय खेचणे। परंतु अशा तऱ्हेने सांगितलं की गेल्या कित्येक वर्षामध्ये इथं कुठलीही इलेक्शन झाले नाही, त्यावरून गावातलं सामंजस्य कसं आहे परस्परामधलं, आणि कुठल्याही विकासाचा जो मूळ आधार आहे तो शांतता आणि समाधान, पीस इज अ व्हेरी बेसिक ऑफ डेव्हलपमेंट। तर याच्यावरून लक्षात येते की कुठल्या प्रकारचं, आणि मग साहजिकच
महात्मा फुले कृषी विद्यापीठासारखं एखादं विद्यापीठ जर स्वतःला कुठल्या गावामध्ये जर काही काम करायचं असेल तर अशा गावाच्या प्रेमात नाही पडलं तरच नवल आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सुनीलजींनी या गावाची अतिशय विचारपूर्वक निवड केलेली की स्वतःचं काही योगदान या गावाला देता येतं का. आणि मग आमच्या इथं जे काही उच्च तंत्रज्ञान शिक्षण आधारित एक प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या माध्यमातून आणि विज्ञानाचं जे शेतीचे विज्ञानाची जी काही आमच्याकडे तंत्रज्ञान निर्माण झालेलं आहे त्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून मग ते तंत्रज्ञान आमच्या नैसर्गिक साधन संपत्तीचं संवर्धन असलेलं पाण्याचं आणि जमिनीचं संवर्धन असेल, वेगवेगळ्या पीक पद्धती असेल, त्याचं तांत्रिकदृष्ट्या तंत्रशुद्ध त्याचं व्यवस्थापन असेल, वेगवेगळ्या पीक पद्धती असेल, कीड व रोग व्यवस्थापन असेल, खतांचं व्यवस्थापन असेल आणि सगळ्यात म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन काटेकोर. आजकाल शेतीमध्ये नवनवीन संकल्पना येतात त्यामध्ये काटेकोर शेती पद्धती ही एक संकल्पना काही वर्षापासून रूढ होते आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचं इथं पुरेपूर आपण जर हस्तांतरण केलं या तंत्रज्ञानाचं या शेतकऱ्यांच्या मध्ये तर त्यातनं काय परिणाम साधला जातो याचं चित्र आम्हाला या गावामध्ये आल्यानंतर पाहायला मिळालं. वास्तविक ही सुरुवात आहे. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्येच एक आर्थिक क्रांती होऊ पाहते की मोरा उत्क्रांती. क्रांती हे सडन होत असतं पण उत्क्रांती आहे त्याचा हळूहळू आणि या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांची बाजारपेठेतील सौदा शक्ती, क्रय शक्ती आणि सौदा शक्ती, बार्गेनिंग पॉवर इन द मार्केट ही कशी वाढवता येईल याची एक सुरुवात आहे. खरं आता फक्त भाजीपाला उत्पादन, त्याचं वितरण, त्याचे साठवणूक एवढ्यापुरतच हे काम मर्यादित न राहता आम्हाला अजून त्याचा पुढचा टप्पा, त्याच्यामधला प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग आणि मार्केटिंग आणि ग्राहकाला, मग ती मार्केटिंग आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असो की देशांतर्गतली बाजारपेठ असो, याकरता जे जे काही करणं आवश्यक आहे, जे जे काही लागतंय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ते देण्याकरता महात्मा कृषी विद्यापीठ राहुरी हे कटिबद्ध आहे. मग तिथं मनुष्यबळाचं प्रशिक्षण असेल, तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार असेल आणि तंत्रज्ञान निर्मिती असेल. प्रत्येक गावाची एक विशिष्ट अशी पार्श्वभूमी असते आणि त्याच्या एक विशिष्ट अशा गरजा असतात तंत्रज्ञानात्मक. त्या गरजांचा अभ्यास करून तशा प्रकारच्या तंत्रज्ञानाची निर्मिती आणि त्याचं तंत्रज्ञानाचं हस्तांतर ह्या सगळ्या प्रक्रिया करण्याकरता आमचं विद्यापीठ कटिबद्ध आहे. परंतु केवळ तंत्रज्ञान देऊन तंत्रज्ञानाचं हस्तांतरण करून चालत नाहीये. तर त्याला जोपर्यंत आर्थिक क्षमतेची जोड मिळत नाहीये तोपर्यंत त्या तंत्रज्ञानाला अर्थच उरत नाही. कारण आपल्याकडे म्हणते अर्थाशिवाय अर्थ नाहीये आयुष्याला, जीवनाला. आणि मग खरी जी मेख आहे ती इथं आहे. आणि मग या ठिकाणी नाबार्ड संस्था गेल्या काही वर्षापासून कार्य करते. खरं तर नाबार्डची निर्मितीच मुळी भारताच्या ग्रामीण क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून टाकण्याकरताच नाबार्डचं अस्तित्व 2-3 दशकापूर्वी निर्माण झालं. आणि पाहता पाहता नाबार्डनी संपूर्ण ग्रामीण भारताचा जो चेहरा आहे त्याच्यामध्ये एक आमूलाग्र बदल घडवून आणण्याचं काम नाबार्डच्या माध्यमातून केलेलं आहे आणि ते अव्याहतपणे चालू आहे. आणि अशा नाबार्डच्या चेअरमन पदी जेव्हा कृषीचा ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि डॉक्टरेट ही व्यक्ती जेव्हा येते तेव्हा नाबार्डचं कार्य आणि स्वतःच्या कृषीचं त्यांचं आकलन आणि ग्रामीण भारताचे प्रश्नांची योग्य ती जाण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एखाद्या व्यक्तिमत्वामध्ये एकत्रित करतात आणि नेमका तोच भाग आम्हाला डॉक्टर चिंतालांच्या व्यक्तिमत्वातून दिसतो आहे. खरं तर आपल्याला माहित असेल, आपको शायद पता नहीं होगा कि द डे यू वर चोजन एज अ चेयरमन ऑफ द नाबार्ड बैंक, our WhatsApp group was celebrating like as a big event in our life because he belongs to our fraternity, our family. We have a big, I think there is some 1,000 people are joined to that group. Not only that, but when once he was invited to deliver a convocation lecture, हमने जो प्रोफेसर जयशंकर तेलंगणा युनिव्हर्सिटी त्या पदवीदान समारंभाच्या कार्यक्रमाला त्यांना मुख्य अतिथी म्हणून बोलवलं होतं. आणि त्या पदवीदान समारंभात त्यांनी दिलेलं भाषण
I happened to read that your lecture on the WhatsApp group, and I was so impressed. That's why I thought that I should not leave this opportunity to personally meet you. That was my intention to come over here. तर या अशा प्रकारच्या ग्रामीण भारताची जाण असलेला, शेतीचं ज्ञान असलेला आणि अर्थशास्त्राच्या ज्या काही घडामोडी आहेत आर्थिक, कारण जोपर्यंत वित्त पुरवठा ही अतिशय विकासाचा एक मूळ गाभा आहे. सुदैवानं ल्युपिन सारखी संघटना इथे काही वर्षापासून कार्यरत आहे. ल्युपिन आहे, नाबार्ड आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे, कृषी विभाग आहे, आणि तुम्ही सगळेजण आहात शेतकरी. आणि हे सगळे जेव्हा एकत्र येतात एका विशिष्ट उद्दिष्ट घेऊन, एक विशिष्ट हेतू घेऊन, आणि त्या परस्परामधलं जे पूरकत्व आहे, हार्नेसिंग द सिनर्जी बिटवीन द डिफरंट स्टेक होल्डर्स, हे जेव्हा परस्परामधलं जे पूरकत्व जेव्हा साधलं जातं, त्यातनं विकासाच्या दिशेला एक गती मिळते. आणि त्या गतीनं आणि योग्य दिशा आणि योग्य गती ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा साध्य होतात तेव्हा विकास व्हायला काही वेळ लागत नाही. आता सांगितलं आलं की इथले बरेचसे मुंबईला मोलमजुरी करण्याकरता डबेवाले म्हणून त्यांचं उदरनिर्वाह करणारी मंडळी, त्यांचं जे परतीचा प्रवास गावाकडे झाला आहे आणि ती इथंच ते काय आपलं स्वतःचं अस्तित्व त्यांना दिसतं आहे. तर मला असं वाटतं की ही सुरुवात आहे, अजून प्रक्रिया, आणि याच्या माध्यमातून आपल्याला खूप मोठी झेप घेता येईल. आणि हे जर विलेज, हे बुचकेवाडी, हे जर एक रोल मॉडेल म्हणून जर पुढे आलं, एक आदर्श गाव म्हणून जर पुढे आलं, कारण आदर्श गाव होण्याकरता ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सगळं इथं अस्तित्वात आहे. आणि निश्चितपणे या गावापासून आसपासची अनेक खेडी ते प्रेरणा घेतील. आणि अशा प्रकारची ही जी काही मल्टिप्लायर इफेक्ट असतो ना, एका गावापासून ही लागण आहे. जशी कोरोनाची लागण असते तशी विकासाची सुद्धा लागण झाली पाहिजे एका गावापासून दुसऱ्या गावाला. आणि ती कोरोनापेक्षाही अधिक गतीनं पसरली पाहिजे. आणि त्यातनं मग आम्हाला समृद्धीचा एक नवं दालन आमच्या पुढे दिसलं पाहिजे, ही त्यामागची भूमिका आहे. आणि आमचं विद्यापीठ म्हणून जो काही तंत्रज्ञानात्मक बाबीनं आम्हाला जो काही पाठिंबा द्यायचा आहे, त्यांना पाठबळ द्यायचं आहे, त्यामध्ये आम्ही आणि माझे सर्व सहकारी कटिबद्ध आहोत. आणि या गोष्टीचा मला अत्यंत आनंद आहे की नाबार्ड संस्था इथं काम करण्यामध्ये रस घेते आहे. त्यांचे जे काही वेगवेगळे प्रकल्प आहेत ग्रामविकासाचे, त्यामध्ये मग ग्रामीण रोड्स असतील, साठवण क्षमतेचे गोडाऊन्स असतील, मार्केटिंगच्या काही सुविधा असतील बेसिक. आणि आताच ग्रामस्थांनी जी काही इच्छा व्यक्त केली की तसं अर्थाशिवाय अर्थ नाही, तसं जीवनाशिवाय जीवनही नाही, पाण्याशिवाय, पाण्याला जीवन असंही म्हटलं जातं. आणि म्हणून या इथल्या ग्रामस्थांनी मागणी केली की इथल्या तलावात जर त्यांनी पाणी आणलं तरच वर्षामध्ये 2च्या ऐवजी 3 पिकं घेतली जाईल. आणि खऱ्या अर्थानं ते तिसरं पीक जे म्हणतात ते खरं नफ्याचं पीक आहे, ज्याला आम्ही ऑफ सीझन कल्टिवेशन म्हणतो. एरवी 2 पिकं तर सगळीकडेच होतात आणि त्याच्यामुळं त्याला मार्केटमध्ये ज्या भाव मिळाला पाहिजे मिळत नाही. परंतु तिसरं पीक घेण्याची क्षमता काही ठराविक गावामध्ये असते, ज्या ठिकाणी पाण्याची हमखास सोय निर्माण झाली असते आणि खरा नफा हा त्या तिसऱ्या पिकामध्ये असतो. त्यांनी मगाशी सांगितलं ते मला खूप पटलं त्याचं. कारण पहिल्या 2 पिकामध्ये फक्त नफ्या तोट्याचं गणित आणि थोडंसं जगण्यापुरतं होतं. परंतु केवळ जगणं हेच आम्हाला अभिप्रेत नाहीये, तर आमच्या जगण्याचा दर्जा वरचेवर सुधारला गेला पाहिजे. आणि तो दर्जा सुधारण्याकरता तिसरं पीक जर हाती लागलं तर निश्चितपणे आमचं जीवनमान उंचावेल आणि आमच्या जीवनाचा दर्जा उंचवायला मदत होईल. ही त्यांची भावना आहे, मला पुरेपूर आवडली. मला खात्री आहे जरी ते चिंताला साहेब विनोदानं म्हटले की रोकडा कहा है, बट ही नोज हाऊ टू siphon out the money from one scheme or one pocket to other pocket and give it to you. I'm sure he will spare no effort to make sure that as per your demand the funds will be definitely flowed so that the water can flow to your village. या आशावादासोबतच मी परत एकदा आपल्या सगळ्यांना मला जे सन्मानानं निमंत्रित केलं. आणि खरं तर पुणेरी पगडी मी फक्त आतापर्यंत ऐकत होतो आणि इतरांचा सत्कार झाला पाहत होतो. आयुष्यात पहिल्यांदा माझ्या डोक्यावर पुणेरी पगडी पडलेली. तर हा माझ्याकरता एक अविस्मरणीय, कारण पुणेरी पगडी हा सन्मान या भागात खूप मोठा आहे, असं कुणालाही मिळत नाहीये. हे जे भाग्य आहे पुणेरी पगडी घालायचं ते फार कमी लोकांच्या वाटाला येतं. तर ते आज माझ्या
वाट्याला आलेले आहे. त्याबद्दल मी पुनश्च एकदा आपल्या गावकऱ्यांचं मनापासून आभार मानतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.